करायचं माणसाला ओच करायचं नुसतं औ कमाल व्हायची पटकनशी वाढायचं माणूस बसतो जेवायला. हो वाढ चल. मला सांग सकाळी तू रडत का होती? तुला रडत का होती? म्हणजे राहून 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 फेरा आणायचं तुला. उद्या सुट्टी परवा सुट्टी आता आम्हाला. मी आंघोळ घालू का? मग त्यासाठी सकाळी लवकर उठा लागतं बाळा. वेड्यावर नाही करू बा, वेड्यावर नाही करू. हुशार नाही का तू? हा हुशार आहे. मग पटकन आंघोळ काढची दादा सोडून येतो तू शाळेत नाही का? आता सॅटर्डे संडे 2 दिवस परत सुट्टी. काय बाबा शाळा कमी सुट्ट्या जास्त व्हायला यांना. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? हे बघा माझ्याकडे पिऊ आहे. पिऊ केव्हाची माझ्या मागं लागते. तिला खाली सोडलं की हे जोर जोरात रडायला लागली आहे का? असे राऊंड 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 झटकेत. तिला काय करू सांगा बरं? हे माझं ऐकतच नाही. आणि हे बघा ही पोरगी काय करते बघा. तू काय करते दाखव बघा. हा काय करतीस? चल तुम्ही करा पटापटा काम. मी हिला रोहिणीकडे जोडतो. रोहिणी गेला तर ऋतू आहे बाबा. हे तर गेला नाही तिला देऊन टाका आईकडं. आईकडे दे ना. गेलं ती जरा काकूकडेच राहते बाबा. बाय 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 कर बेटा. बाय कर पप्पाला. बाय करा करा. चला तर चला मित्रांनो. मी नाही सांगणार जा. नाही नाही जा काही नाही. काही विचारते आपलं काय करायचं सांगा बरं. तर आमचे पाहुणे चालू आहे बघा जे आहेत ना. हे बघा हे जे दिसतात चेहऱ्यावर यांचे कानातले सुद्धा गायब झालेले बघा. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटामध्ये परत भेटतो. हो उठा ना. हो उठा की. यार कोमल झोपू दे थोड्या वेळ. जा बरं. उठा तर सही. मला विचारायचं नाही एक तुम्हाला. हो कोमल झोपू दे मला. कोमल उठा तर सही. काय यार काय तुझं? तुमच्या चेहऱ्यावर एवढा लवकरच काय येतं सांगा की. रोहिणीला नाही सांगितलं मला तरी सांगा. काही नाही जा. सांगा की एवढा काय भाव खायले. अरे मी एक फेस वॉश वापरतो त्याच्यामुळे माझा चेहरा ग्लो येतो. हा फक्त फेस वॉश नाही येतो का? अगं खरंच सांगायलो. हा आमच्याशी खोटं बोलता. खोटं बोलून मला काय भेटणार आहे? तुमच्या सांगा बरं कोणता फेस वॉश सांगा मला. तू ऐकणार नाही ना? सांग आम्हाला विश्वास कसं काय पड. तू अशी ऐकणार नाही ना? आम्हाला विश्वास बसणार नाही ना तुम्ही दाखवल्याशिवाय. बरं थांब. हे बघ दिसलं का तुला? हे बघ मी आज यूज केले. दिसलं का? तर हे फेस वॉश आहे मुस्टॅकचं. या फेस वॉश मध्ये आहे नियासिनेमाइड आणि लेकोरिक एक्स्ट्रॅक्ट जे आपली स्किन ब्राईट करण्यामध्ये हेल्प करते. सोबतच इन्स्टंट ग्लो देखील देते. सोबतच यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे जे पिंपल कमी करते आणि नवीन जे पिंपल येत असते त्याला पण थांबवते. आणि ॲलेंटॉइन जे आहे ते ॲक्ने मार्क्स जे असतं ते सुद्धा येऊ देत नाही. यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल नाही आहे आणि याचा फ्रेग्रन्स जे आहे ते पण खूप चांगला आहे. हा बघितला कोमल कसा ग्लो आलाय? पाहिलंय. हो मला पण द्या ना एक मागून. अगं हे फक्त माणसांसाठी आहे बायांसाठी नाहीये. एवढा ग्लो आला म्हणजे ते मागच असेल. माग कशाला? मला फक्त 125 मध्ये मिळालं. मी ऑफरमध्ये खरेदी केलं आणि अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर याच्या रेटिंग बघितलं. अमेझिंग रेटिंग आहे त्यामुळे हे परचेस केलं आणि माणसाच्या टफ स्किनसाठी बनवलेलं आहे म्हणून बेस्ट आहे. तुम्हाला जर कधी हे प्रोडक्ट लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे ते पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि तू काय ऐकत बसली? चल जा बाकीच्या कामावर जा. पुरण करायचं बाकी आणि ही बाई फिरायला लागलेली आहे. आता कोमलला देखील हे प्रोडक्ट खूप आवडलेलं आहे आणि मी तो वापरतच आहे. तुम्ही पण नक्की वापरा. चला आता कोणतं फळ आहे? कोणतं? नाशपती आहे. नाशपत्नी नाशपत्नी कुठे? मग नाशपती आहे ना ते. मग पत्नी कुठे? नाही नाही गोड आहे. खा ना कापून तर पान. तुम्ही खाल्लं नाही का तुम्ही? हो गोड आहे. का बरं? बिया नसतात. ते दिसायला सफरचंदासारखं असतं. खायला दिसायला जांबासारखं असतं आणि खायला सफरचंदासारखं लागतं. ते दोघांची मिळून तयार झाले फळ.
नाही नाही, खाऊन पहा ना. हा काय बाई तुझं काय आहे? ते ऍपल तरी आंबट निघणार, पण ते आंबट निघणार नाही. ते मस्त आहे. त्याला जे आहे नाशपती खायचंय. आता तुम्ही विचाराल की कालचेच कपडे का घातलेले, कारण की कालचाच हा व्हिडिओ मी जरा शूट करून ठेवलेला आहे. माझ्या मागे इकडे पिऊ आलेली असं नाही बघा, दिसन बघा तुम्हाला आली का ते बघा. जिकडं बाप जाणार तिकडं ती येणार. चल तिला करमत नाही माझ्याशिवाय, काय करा बाबा या पुरीचं. हा चल बोल. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? कसे आहात? मजेत? मजेत आहात? मजेत बोला बोला मंडळी. ओ मंडळी बोला 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 बोला. हसती तू, हसती मला पाहून, हसती मला पाहून तू. हा हिला दे एक फोड खायला. तर हे नाशपती देईन तुम्हाला खायला. चल खाऊन बघा कशी लागते नाशपती. चांगली लागेल का? मग ते ऍपल पेक्षा महाग असते. हा मग हे ऍपल त्यांना द्यायचे ना, ऍपल द्यायचे ना. मी आई ऍपल द्यायचे असते ना, मग त्यांनी ते आणून धरलं आहे बघा. हे नाशपती हा गोड असते ना. मग तुम्हाला काय वाटलं? पेयर म्हणतात त्याला, पेयर. तर मी बोललो ते बरोबर आहे का? मला सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो. किती दिसणार जामासारखं असतं आणि खायला दे सफरचंद. डाल दे ना, छान आहे आता. घरच्या पेयर खाल्ले नव्हते, आज पहिल्यांदा पेयर खाल्ले. काय झालं आजी? खाऊ ना, आजीला खाऊ देत नाही. काल खाय बाबू म्हणते तुझी सासू जुलूम करते म्हणजे लय मोठं देते. जुलूम करते मला वाटलं खायला देत नाही काय. मी आधी ताट वाढून दिलं की संपत नाही. मग खोरीन वाढून दिलं की आपल्यावानीच देतात. आजी खात बी तर नाही बाय. मग बनव मग. इकडे आमची आजीबाई बसलेली आहे. करा नमस्कार. 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 आणि आजचा विषय तुम्हाला सांगतोय. आमचे जे पाहुणे आहेत ते आज जाणार आहे घरी. पण उद्या का बरं, पाहुणे उद्या जाणार आहे. आणि पाहुण्यांचं काय चालू आहे बघा, त्यांचा आवाज खूप आहे. हे बघा, हे पाहुणे आहेत आणि पाहुणे स्वतः पुरण बनवावं लागेल त्यांच्यासाठी. शांत बसा ना 2 मिनिटं. बाप्पा स्वतःचा पाहुणचार स्वतःच करताय, असं नसतं आता. कोमल असं असतंय का? पाहुणे स्वतःचा पाहुणचार स्वतः करताय बघ बरं. असं असतंय सांग. ठेव कुठतरी एका कोपऱ्यात, ओलं नाही झालं पाहिजे. हे फक्त आमच्या घरीच होऊ शकतं. म्हणजे पाहुणे जे आहेत स्वतःचा पाहुणचार स्वतःच करू शकतात. कारण की विषय काय माहिती आहे का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आईचं म्हणणं आहे की आजच्या पोळ्या चांगल्या होत्या, पण आत्याला आणि मला माहिती आहे की आईला जीवावर आलेले आहे, म्हणून आई आत्याला सांगत आहे. काय वाटतं तुम्हाला आत्या? अगं तुम्हाला जीवावर आलं तर सांगा ना मला. चला मला सांग, सकाळी तू रडत का होती? तुला रडत का होती? म्हणजे राहून 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 फेरा आणायचं तुला. उद्या सुट्टी, परवा सुट्टी. आता आम्हाला मी आंघोळ घालू का? मग त्यासाठी सकाळी लवकर उठा लागतं बाळा. उद्या उठशील का तू? उद्या सुट्टी. मी तिनं काल काय केलं माहिती का, टब मध्ये आंघोळ केली. विचार तिला. म्हणून तिला आता नाही का आज माझ्यासोबत आंघोळ करायची नाही का? टब मध्ये केली ना. टब मध्ये केली का आंघोळ? बाप्पा जमलं बाबा तुला. पोळी संपवली, फिनिश केली सगळी. गुड गर्ल. चटणी सकाळीच खाऊन गेले.
ही परी आलेली घरी. चला तुम्ही आवरा तुमची कामं. चला, आमचं किचन कधीही खराब असतं म्हणून किचनकडे दुर्लक्षित करा. आणि आज स्पेशल पर्सनचा एक पॉडकास्ट आहे. ते कोमल त्यांना ओळखत नसेल कदाचित, त्यांचं नाव मी सांगणार नाहीये, पण एक हां पॉडकास्ट बघितला. कारण की मला लास्ट टाइम कमेंट आल्या की दादा प्लीज तू नाव नको सांगत जाऊ. नाव तुम्ही सांगतच नाही ना. नाव हा ना, नाव सांगितलंच नाही आतापर्यंत तुम्ही. मोहीन हजार सांगितलं होतं नाही, फक्त तुम्हाला ओळखायला लावलं होतं. हा ना, पण तेच ना पॉडकास्ट झाल्यानंतर ते जरा मजा येते बघायला नाही का. हां, तर असा विषय. चला चला, शाळेचे कपडे काढा, बदला लवकर कपडे. आता ही आत्या आज आमची घरी जाते बा. पाहुणचार कसा झाला हो तुमचा? पुरणपोळ्या खाल्ल्यात? व्यवस्थित झाल्या का? जमलं बाबा. दोघं जोडी कुठे आहे का? जोडी आहे बाबा तिकडं. परी ड्रेस खाऊ नये. तर विषय काय तुम्हाला सांगतोय. आज आमची आत्या, बिजू भाऊ आणि आमच्या वहिनी राधिका वहिनी हे सगळेजण जात आहे त्यांच्या घरी. कारण की ऑलमोस्ट आता 10-12 दिवस झालेली येऊन ते. कारण की 1 तारखेच्या आधी चालते, आय थिंक. 1 तारखेला चालते. तर ते सगळं फिरून झालेलं आहे. आणि बरेच लोक शिर्डीच्या व्हिडिओचा विचार लागले, तर लवकर शिर्डीचा व्हिडिओ पण येणार आहे. जो हे बघा का अडकलं रे, तर शिर्डीचा व्हिडिओ लवकरच येईल. आणि आज ते त्यांच्या घरी जाणार आहे, तर तुम्हाला तिकडचे त्यांचे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि मला पण ऑफिसला जायचं आहे, कारण की आज आपल्याकडे एक पॉडकास्ट आहे एका चांगल्या म्हणण्यापेक्षा ट्रेंडिंग व्यक्तीचा, जी ट्रेंडिंग सध्या चालू आहे. तुम्ही बरेच लोक नाव ठेवसाल त्यांचा पॉडकास्ट घेतल्यानंतर, पण ठीक आहे येवा. अरे बापरे, हे कसं आहे माहिती का, माझी बाई आहे ना कधी कधी लय अंगात आणते शाळेत जायच्या टायमाला की पप्पा मी शाळेत जाणार नाही. म्हणजे आज तिनं हद्दच पार केली. आज ती म्हटली की पप्पा मी तुमच्यासोबत आंघोळ करणार आणि तुम्हीच मला शाळेत सोडायचं. मी जिमला गेलेलो होतो, मला जिमला यायला 9:30 वाजता, तिला 9 वाजता शाळा असते. आता कसं ॲडजस्ट करणार तुम्ही सांगा बरं. परीला कळायला पाहिजे का नाही. असं वेड्यावर नाही करू बा, वेड्यावर नाही करू. हुशार नाही का तू? हां हुशार आहे. मग पटकन आंघोळ काढची, दादा सोडून येणार तू शाळेत नाही का. आता सॅटर्डे संडे 2 दिवस परत सुट्टी. काय बाबा, शाळा कमी सुट्ट्यात जास्त व्हायला यांना. आता आम्हाला फिरणं बंद करावं लागेल, कारण की परीची शाळा बुडते, ती बुडली नाही पाहिजे. आणि ती सानूचा आवाज यायला, ती रडायला लागली तर ती खूप रडते बाबा. तुम्हाला काय सांगू मित्रांनो, खूप भयानक रडते. आणि आईन दादाचे आहे ते पण जालन्याला जायचं म्हणताय. जालन्याला जायचं म्हणतात ते 2-3 दिवसासाठी, कारण दादाचं लायसन्सचं काम आहे. आणि आई पण सोबत जातो म्हणते. मग ते लेकराला सोडून कसे राहणार, ते लय मोठा टास्क आहे त्यांना. बघत ते जालन्याला जायचे म्हणते. परी आई जालन्याला जाते म्हणते. जालन्याला कुठं राहिली ती? तर असा काही विषय आहे. आणि ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल बिजू भाऊचा, खूप छान झालेला आहे. परत रात्री एक विषय अजून झालेला आहे जे तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ होते बघू शकता. बसा. काय बापा, सावळे परिवाराला काय समजणार नाही. म्हणजे सगळ्या बया ज्या आहेत सावळे परिवाराच्या, सावळे परिवार म्हणण्यापेक्षा आपली आपण जेवढे लोक आहे समजा नातेवाईक. हां, आमची जी नातेवाईक आहे सगळ्यांना रात्री 12 वाजता डोहायला लागते बायांना. का त्या कमलच सो किंवा मला नवल वाटतं या गोष्टीचं. कोमलला पाणीपुरी खाल्ली होती रात्री 12 वाजता उठून. रोहिणीनं काहीतरी खाल्लं होतं वाटतं आय थिंक. आणि आता ही राधिका, हिनं आता पिझ्झा खायची डिमांड केली होती रात्री 12 वाजता. आणला ना, केला ना, मिस करून गेला ना ऑर्डर. शहरात मग तेच म्हणतोय मी, खेडेगावात जर काही खायची इच्छा झाली असेल तर मग काय खाल्लं असतं तुम्ही? भाकर खाल्ली असती का? हा, असा विषय झाला. त्यानं रात्री 12 वाजता पिझ्झा खाल्ला बाबा. ते डिलिव्हरी बॉयला एक इजीबाऊचा नंबर देऊन टाकलेला होता, त्यांना लोकेशन सांगता येत नव्हतं. ते सगळं मेळ पांगला होता. तुम्हाला त्याचे व्हिडिओ दिसत असते. आपण आणून उद्या. तर मी नाही तेव्हा जागलो होतो, मी झोपलो होतो. मी ऑर्डर करून झोपून गेलो. म्हटलं बाबा पिझ्झा येईल, त्याला 1.5 तास होता यायला. तर त्यामुळं जरा विषय झाला. अगं ठेवून दे ना फोन, पण कट करणार. ती काय चालू आहे तुमचा फोन, मला काही समजत नाही. नुसतं फोन चालू. आता तिकडं आणून या साईडला ठेवून द्याला फोन आणि म्हणजे चालू आहे, थांब थोड्या वेळाने बोलते. म्हणजे चालू कशाला ठेवायचं मग? कट करा आता. कट. काहीच गोष्टी समजत नाही मला यांच्या. असं का करायचं? हा, ते आता तुम्ही गावाकडे गेल्या
आणि राधिकाने 12 वाजता डबल काही खायची इच्छा झाली मग कसं करता ना तुम्ही? होत असतं ना. ते 2 दिवसापासून उपाशी होती म्हणून झालं का फरक पडलं तिचं बाप्पा? नको हैराण झालं तिथे उलट्या करू बरं आहे बाबा. पण म्हणून तिथे वाटलं का बोलावून हाय का विचारून पहा. आजी उठलीच नव्हती. आजी उठली होती नव्हती. आजीला द्यायचं पिझ्झा जरासा उठून. आजी खाते नाही का? आजी चटणीच खात नाही ना. ते आहे. आमच्या परीला उठवलं असतं पिझ्झा खाल्ला. परीने खाल्ला असता. परी रात्री नसतं खाल्ला पिझ्झा? खाल्ला असता पिझ्झा. आवडतो पिझ्झा. खाल्ला असता. खाल्ला तिने मग अर्धा. हो का ग? नाही राधिकाने अर्धा खाल्ला ना. अर्धा खाल्ला का राधिकानं? ओके. तर असा विषय झाला होता रात्री. म्हणजे चला तुमच्यासोबत शेअर करूया. त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच काय काय परेशानी झाली रात्री यांची. आणि इकडं तुम्हाला माहिती आहे पुण्यासारख्या ठिकाणी झोमॅटो, स्विगी किंवा ब्लिंकिट, इन्स्टामार्ट हे सगळं रात्रभर चालू राहतं. फक्त ब्लिंकिट येत नाही. बाकी इन्स्टामार्ट वगैरे, झेप्टो वगैरे पण येतं आय थिंक इकडे थोडंफार चालू आहे. आणि आज ती ऋतू आहे ना, तिनं हाईप केली. आज तिनं माझ्या बेडवर जाऊन शी केली. माझ्या बेडवर शी कसं काय केली ऋतूनं? केलं लेकरू. मग तुम्हाला त्याच्या खाली युनिट मॅट टाकता येत नाही का? हां तशीच करावं लागली. आता ती एवढी आगाव झाली ना विचारूच नका. ती नुसतं अवघड आहे बाबा. लय अवघड आहे लेकराचं. ऋतू ना हा अवघड आहे. काय करावं सांगा बरं. आणि आता हे चुकीचं केलं तुम्ही बरं का. आम्ही तिकडे गेलो लोणावळ्याला तर तुम्ही इकडे जाऊन आली आळंदीला. आम्ही 4-5 जण घरी होतो. हा मला बघायची होती आळंदी. कोमलला बघायची होती. आम्हाला सोडून गेले तुम्ही. हा एक आई विहिरी नाही का बाई? एक विहीर आई काऊन गेले आम्हाला सोडून? सांगायचं आता काय भांडतीन काय नाही बाबा. खरंच एक राहायला आम्हाला द्यायचं होतं. तिथे पाठवून द्यायचं होतं. तुम्ही कुठं जायचं? आता तिने 2 किलोमीटर हॉटेल होतं ती. मग ते काय लांब थोडीचे जायला 2 मिनिटं लागतात एकवी राहायला बी. चलायचं का? थांबता का चिकस? चला तुम्हाला एकवी राहायला येतो मस्त पैकी. लय मस्त आहे आता देऊ. खरंच तुम्ही मन प्रसन्न होऊन जाईल. डबल आली की जाऊ म्हणते एकवी राहायला. नाही कोण मंदिर कसं छान आहे. एकवी राहायचं मंदिर कसं आहे? डोंगरा देवी मस्त. आजी तुम्हाला यायचं का एकवी राहायला? आजी याने इकडं एकवी राहायला यायचं का? एकवी राहायला एकवीरा देवीला जायचं का? आळंदी जाणार आहे का? पाहिलीच नव्हती आजी ना. पाहिलीच नव्हती आळंदी. नाही ना आता पाहिलीच नाही. तुम्ही जा. आळंदी नव्हती पाहिलं. तुम्ही जा आळंदीला. आम्ही तर जातोच बाबा. शिर्डीला आपलं साईबाबाचं मंदिर नाही पाहिलं. सगळं पाहिलं. हा ना ते गडबड किती होती मागं. तो माणूस गाडीचा जबाब चालतो होता. ड्रायव्हरने खूप त्रास दिला आम्हाला. काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे खूप खतरनाक त्रास. वापस यायला ले प्रॉब्लेम झाला ड्रायव्हरचा. जेवण करायचं आता. माझीच आहे ते. माझीच आहे. रामकृष्ण हरी. आजीचं लुगडं फाटलं. आजीला नवीन लुगडं घेऊन फाटले काय घालता. तुम्हाला नवीन आणले होते. कोणता कलर लागतो सांगा मला. आता ते लुगडी लिहिली मला. कोणते लय बाबा लुगडं दिसत राहते. लाल आणू का? परी आणते म्हणते. हो वाडाना तुम्ही वाट कशी बघता. ओ करायचं माणसाला. ओच करायचं नुसतं. ओ कमाल व्हायची. पटकनशी वाढायचं माणूस बसतो जेवायला. हो वाढ चल.
सुदर्शन, ओय सुदर्शन, कुठे गेलो? जेवण करून घे. काय खाऊ म्हणजे? हा जेवण करून लगेच निघू. चला मी जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक है. देखो डाकू जी आ गए हैं हमारे पास. क्या बोलते? मला एक कमेंट आली की हिला डाकू नका म्हणू, हिला बिबट्या म्हणा. बिबट्या बिबट्या गिबट्या चांगलं नाही वाटत, डाकूच मस्त वाटतं नाही का बेटा? किधर जा रहे डाकू? किधर जा रहे? चंबल के जंगल में. देखो कैसी देख रही है. आणि मला वाटतं हिला आमच्या घरामध्ये आपण हिंदीच भाषा शिकवायला पाहिजे. कोमल अगं ती जरा बरं वाटेल तोंडानं. मस्त अशी काजळाची 2-2 टिक्के लावायचे आणि मस्त पाठवायचे चंबल मध्ये. हा अम्मी अब्बा शिकवायचं तिला मस्त पैकी. हो ना, काहीतरी वेगळं पाहिजे घरामध्ये नाही का मित्रांनो? तुम्ही सांगा आहे की नाही पिल्लू? हा तुम्ही आज तर माझ्या डोक्यात गेले डायरेक्ट. पण जाऊ द्या, लेकरू आहे आपण, काय जास्त बोलणार नाही का? आज माझ्या फेवरेट गादीवर शिकेल तिने. माहित नव्हतं ना बाबा, तेच तो विषय झाला ना. माहिती असेल तर कोण ठेवला असतं का? चंबल का डाकू है हमारे, जाने दो, उसका हक बनता है उतना. कुठे दीदी? कुठे दीदी? परी दीदी ये बर, एक पप्पी घे बर परी दीदी. एक पप्पी घे बर परी दीदी आमची. परी सगळ्यांना कुंकू लावले, सगळ्यांना जेवण करायला. बाप्पा ते डोळे असं नको करू बाळा. जेवण करताय सगळेजण. मी सगळ्यांना दाखवत नाही कारण की सगळेजण जेवण करायले आणि जेवण करताना दाखवत नसतं असं म्हणतात. पण त्यामुळं नकोच करू द्या, सुखानं जेवण करू द्या निवांत. इजी बोल दाखवतो. तर हा आमचा आजचा पाहुणचार आहे आणि आता हे म्हटलं चाललंय शेवटचं आजचं जेवण. संध्याकाळचा डबाच राहणार आहे. डबा कशाला? जेवण करून जायचं संध्याकाळी. 8 वाजता जायचंय ना, 7 वाजता जेवण करून जा. जेवण होणार नाही, त्यात काय मोठी गोष्ट आहे? 9-10 वाजता आरामशी जेवण करणार आम्ही. अरे नाही बाबा, उठली बाई. आणि सर्वजण सोबत जेवण करायला बसलेलं चांगलं उठली ना? गाडी थांबत थांब ती घे, थांब. बस बस आणते जेवण होणार. बोला. हा मंडळी बोला ना, बोला ना मंडळी, बोला ना. खेळणं चालू आहे बदुकीच आणि रीतिका. आणली तिला झोपीत राहिली का? तुम्ही हिनीच तर कॅमेराकडे पाहिली. तुला काही बोलायचं असलं बोललं बाळा. 2 मिनिटं 2 शब्द बोल सगळ्याला. म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा. स्वतःला बघत आहे. हा माझ्या पप्पाची नका करू म्हणा, बडे पप्पाचं चॅनल सबस्क्राईब करा. काय आमच्या पप्पाला गरज नाही म्हणा. हा टिट्ट्या टिट्ट्या गिट्ट्या पाहत नाही तुझ्याकडं. टिट्ट्या नाही पाहत. टिट्ट्या नाही बघत रे. स्वामिनी नाही बघत. स्वामिनी नाही बघत. स्वामिनी चल मी चाललो. काही फरक पडत नाही तिला. स्वामिनी स्वामिनी नाही फरक पडत तिला. सरळ पकडतील, सरळ पकड. ती कोमलकडे बघायला लागली. हा स्वामिनी हा, बघ कुठे बघती का? स्वामिनी हा चल चल. जा म्हणजे चल. स्वामिनी ओ टिट्ट्या टिट्ट्या चल चल मी चाललो. काय वाटतं सुकर का माझ्या अंगावर? चला आता मी काय करतो, आजचा व्हिडिओ आपला थोडा छोटाच झालेला आहे. जाऊ दे आता मी जातोय, थोडं मला जायचंय. आपले जे गेस्ट आहेत ते येणार आहेत पॉडकास्टसाठी. आज पण आहे का? आज पण आहे पॉडकास्ट, परवा दिवशी पण आहे. आता सांगत नाही तुम्हाला मी. जाऊ द्या या ना. पण तुम्ही ओळखत नाही त्यांना. नाही तुम्ही नाही ओळखत, कुणीच ओळखत नाही. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितलेच नसतील. चला निघू का मित्रांनो मी आता. हां हिला बाय करा एकदा त्या पिल्लूला. आणि पिऊ तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल स्टार्टिंगला पिऊला. ती होती ना काल माझ्याकडे. हा होती बघितलं. तर तो क्लिप जोडलेला आहे, काही कालचा आहे काही आजचा आहे. नुसतं बघ माझ्या तोंडाकडे तू. त्यांनी सू करून दे काय.
चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मुस्टॅक फेस वॉशची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये पण पिन केलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली फेस वॉश मागवू शकता. तर पटकन जा आणि फेस वॉश जे आहे ते ऑर्डर करा.